नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण भरलेलं कारलं बनवणार आहोत। कारलं करायचं म्हटलं तर घरातील बरेच लोक नाक मुरडतात, त्यांना कारलं आवडत नाही कारण ते कडू लागतं। तर आज आपण ज्या पद्धतीने भरलेलं कारलं बनवणार आहोत त्याच्यामध्ये अजिबात कारलं कडू लागत नाही आणि सगळ्यांना आवडेल एवढं छान लागतं। तर सुरुवात करूयात रेसिपीला। तर भरलेलं कारलं बनवून घेण्यासाठी इथे मी पावशेर कारले घेतलेले आहेत। आता कारलं आपल्याला कापून घ्यायचंय, तर बाकीची कारले बाजूला ठेवून एक कारलं इथं घेतलेलं आहे, त्याचा मागचा जो देठ आहे तो काढून घ्यायचा आहे आणि यानंतर याच्या 3 फोडी करून घेणार आहेत। पहा, अशा प्रकारे भरलेलं कारलं बनवायचं म्हटलं की फोडी थोड्याशा मोठ्या ठेवायच्या। त्याचं पुढचं जे देठ आहे ते तसंच ठेवलेलं आहे। यानंतर याच्यातील बिया काढून घ्यायच्यात। इथे मी चाकूने काढून घेते, तुम्हाला हवं असल्यास चमच्याने सुद्धा काढून घेऊ शकता। तर पहा, अशा प्रकारे सगळ्या बिया ज्या आहेत या कारल्यामधील त्या काढून घ्यायच्या आहेत आणि याला जसं आपण वांग चिरतो अशा प्रकारे याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। तर इथे कारल्याच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत। आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा कारले चिरून त्याच्या बिया काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे आता सगळे कारले चिरून घेतलेले आहेत, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि यानंतर त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। सगळे कारले चिरून घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि एका पाण्याने धुवून घेऊन त्याच्यामध्ये आणखीन पाणी घालून ठेवायचे। तर पहा, जसे वांग्याला फोडी असतात अशा प्रकारे या कारल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला एक पातेलं गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलंय। पातेल्यामध्ये जी कारली पाण्यामध्ये ठेवलेली होती ती पाण्यातून निथळून या पातेल्यामध्ये घालून घ्यायची आहेत। सगळ्यात अगोदर आपण ही कारली शिजवून घेणार आहोत। यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय, चवीनुसार मीठ घालूयात, थोडीशी हळद घालायची आहे आणि आता हे मिक्स करून घेऊयात। यानंतर आता याच्यामध्ये इथे पहा, अर्ध लिंबू मी चिरून घालतेय। ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, याच्यामुळे कारलं बऱ्यापैकी कडू लागत नाही। तुम्हाला जर लिंबू घालायचं नसेल तर तुम्ही थोडीशी चिंच सुद्धा घालू शकता। मिक्स करून आता हे शिजवून घ्यायचे। तर गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवलाय, पातेल्यावरती झाकण ठेवून आता कारली शिजवून घ्यायची आहेत। 10-12 मिनिटांनंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते। कारली अगदी छान शिजलेली आहेत। थोडंसं मिक्स करून घेऊयात, गॅस बंद करते आणि आता हे पातेलं मी बाजूला काढून ठेवते। इथे आता कारलं तर छान शिजलेलं आहे। आता भरलेलं कारलं बनवून घेण्यासाठी त्याचं वाटण वाटून घेऊयात। तर इथे मी एका ताटामध्ये सगळं वाटण काढून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। यानंतर खोबऱ्याचे काप असे करून घेतलेले आहेत। लसणाचे 10 ते 12 पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, यानंतर 1 तमालपत्र, 2 लवंग, 2 मिरं, थोडंसं धन आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे। आता हे सगळं आपल्याला सेपरेट भाजून घ्यायचंय। इथे आता जे वाटण काढून घेतलेलं होतं ते मी सगळं भाजून घेतलेलं आहे। याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणे, कांद्यामध्ये जे बाकीचे जिन्नस होते ते घालून सगळं कांदा थोडंसं तेल घालून भाजून घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि याचबरोबर थोडंसं टोमॅटो सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। आता हे सगळं वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। इथे आता जी कारली शिजवून घेतलेली होती ती मी दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेतलेली आहेत। त्याच्यातलं पाणी घ्यायचं नाही, फक्त कारलीच घेतलेली आहे आणि जे वाटण वाटायचं होतं ते इथे मी वाटून घेतलेलं आहे। छान बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता या वाटणामध्ये आपल्याला घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तुमच्या आवडीनुसार, म्हणजे भाजी बनवताना तुम्हाला जेवढा कांदा लसूण मसाला लागतो तेवढा तुम्ही घातला तरी चालेल। यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय, थोडासा गरम मसाला घालूयात आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय। यानंतर आता याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घालूयात आणि पुन्हा एकदा हे वाटण छान असं मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय। इथे आता पहा, वाटणामध्ये सगळे मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत। आता आपण हो मसाला जो आहे तो कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर पहा, तुम्ही अशा चमच्याने सुद्धा भरून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा याच्यामध्ये हे वाटण जे आहे ते भरून घेऊ शकता। तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे या कारल्यामध्ये हे जे वाटण आहे ते भरून घ्यायचंय। सगळ्याच कारल्याच्या तुकड्यामध्ये हे वाटण आता भरून घेऊयात। हे जे वाटण आहे ते सगळ्या कारल्यामध्ये भरून झालेलं आहे। कारल्यामध्ये भरल्यानंतर सुद्धा वाटण थोडंसं शिल्लक आहे। आता आपण हे भरलं कारल्याची भाजी टाकून घेऊयात। त्याच्यासाठी इथे एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। कढईमध्ये सगळ्यात अगोदर 2 पळी तेल घालूयात। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे, ती तेलामध्ये फुलून द्यायची आहे। यानंतर जिरं घालूयात। जिरे घातल्यानंतर कढीपत्ता घालूयात, मिक्स करायचंय आणि यानंतर आता याच्यामध्ये जे वाटण राहिलेलं होतं ते घालून घ्यायचंय आणि आता हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय। याच्यामध्ये आता आणखीन कुठलेही मसाले घालायची गरज नाही, आपण अगोदर सगळे मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत। फक्त आता हे वाटण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय।
वाटण परतून झाल्यानंतर आता जी कारले आपण वाटणाने भरून घेतलेली होती ती कारली आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि ही कारली या ग्रेव्हीमध्ये या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। इथे कारली या वाटणामध्ये परतून झालेली आहेत। आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर वाटणाची जी ताटली होती ती धुवून मी याच्यामध्ये पाणी घालतेय। यानंतर आणखीन थोडंसं पाणी घालूयात। जेवढी तुम्हाला पातळ किंवा घट्ट भाजी बनवायची आहे याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। तर पहा एवढंसं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। भरली कारल्याची भाजी ही तुम्हाला कशी पातळ किंवा घट्ट हवी आहे याच्यानुसार याचं पाणी घालायचं आहे। बऱ्याच लोकांना ते पातळ सुद्धा आवडते किंवा घट्ट सुद्धा आवडते, त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता या भाजीला उकळी येऊन देऊयात। इथे पहा कारल्याच्या भाजीला उकळी आलेली आहे। मी गॅस आता बारीक करते आणि थोडा वेळ अगदी आपण याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे। कारले आपण शिजवूनच घेतलेले आहे तरी सुद्धा अगदी थोडा वेळ आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात। तर पहा अगदी 5-6 मिनिटांनंतर मी लगेचच याच्यावरचं झाकण काढते। अगदी मस्त अशी कारल्याची झणझणीत भाजी तयार आहे। त्याला तरी सुद्धा फार छान सुटलेले आहे। इथे मी थोडासा गूळ या कारल्याच्या भाजीमध्ये घातलेला होता, माझ्याकडून तो व्हिडिओ थोडासा डिलीट झालाय, त्यामुळे थोडासा तुम्ही याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। तर इथे पहा भरलेलं कारलं तयार आहे। अगदी दिसताना छान दिसतंय, खाताना सुद्धा फार छान लागतं, अजिबात सुद्धा कडू लागत नाही। तुम्ही जर ही रेसिपी बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा रेसिपी ट्राय करून पहा। कारलं जरा सुद्धा कडू लागत नाही आणि अगदी छान लागतं। भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा, कशाबरोबर सुद्धा हे कारलं खूप छान लागतं। तर तुम्हाला आजची ही भरली कारल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।